माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे। या सुनावणीवेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला बघायला मिळालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्यानंतर आता महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे। माणिकराव कोकाटे सध्या आजारी आहे। त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील रवींद्र कदम यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेत माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने जी शिक्षा सुनावली आहे त्याला आव्हान देण्यात आलंय। या प्रकरणी आता सुनावणी देखील पार पडत आहे। यावेळी सरकारी वकील आणि माणिकराव कोकाटे अशा दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे। विशेष म्हणजे माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांच्या जुन्या अर्जासाठी केलेल्या अर्जाची प्रत कोर्टात दाखवली। तसेच वकिलांनी कोकाटे यांच्या आर्थिक परिस्थितीचे जुने आणि नवे संदर्भ दिले। माणिकराव हे पात्र असल्यामुळेच त्यांना घर मिळालं होतं असा देखील युक्तिवाद माणिकराव कोकाटे यांनी केलाय। माणिकराव कोकाटे यांनी घर घेतल्यानंतर त्यांची मिळकत वाढल्यास घर परत करण्याचा कोणताही नियम नाहीये। याशिवाय आर्थिक परिस्थिती बदलत असते, घर मिळाल्याची तारीख आणि नंतर ती परिस्थिती दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत अशा युक्तिवाद कोकाटे यांच्या वकिलांनी केलाय। माणिकराव कोकाटे यांनी 1990 साली घरासाठी अर्ज केला तेव्हा त्यांनी महिन्याला 2,500 रुपये मिळकत होती। 1993 ते 94 साली त्यांची मिळकत वाढली। कोकाटे यांच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालात स्पष्टता नाही। अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे। तसेच वार्षिक उत्पन्न 1989 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही असा युक्तिवाद कोकाटे यांनी केलाय। दुसरीकडे वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर सरकारी वकिलांकडून आक्षेप घेण्यात आलाय। तसेच माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला नाही, पण कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेत कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केल्याचा आरोप केला जातोय। त्यावर कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय। स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा सवाल वकिलांनी केलाय। दरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टाकडे विनंती केली आहे की माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटे यांना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटे यांच्या वकिलांनी केली आहे। त्यावर कोर्टाने देखील भूमिका मांडली। अंतरिम आदेश अजून दिलेला नाहीये असं कोर्टाने स्पष्ट केलंय। तसंच पीडब्ल्यूडीने काय तपासणी केली ते देखील बघूया अशी सूचना कोर्टाने कोकाटे यांच्या वकिलांना दिल्या। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।